हॅलो, सौना शिट्टी या चॅनलमध्ये सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे. तर आज आहे ना, हा व्हिडिओ आहे ना, ज्यांना भाकरच वगैरे असं बनवता येत नाही, बाजरीची भाकरीची येत नाही, त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आहे ना, याच्यामध्ये तुम्ही बघितलं आहे अगोदर मी पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये पीठ किती आहे बघा, फक्त आपल्या मुठीत जेवढं पीठ बसेल ना त्याच मापाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आणि पीठ घेऊन आहे ना, त्याच्या अंदाजानेच पाणी टाकायचं आहे आपल्याला, की याच्यात किती पाणी लागणार आहे आपल्याला, अशा हिशोबानेच आपण पाणी टाकणार आहे. आणि हे पाणी टाकून आहे ना, हे पीठ आहे ना खूप एकजीव करायचं आहे आपल्याला असं छान, म्हणजे 4 ते 5 मिनटं नुसतं त्याचा मसाजच करायचा त्या पिठाचं. हे बघा, असं धरून आहे ना पूर्ण मळायचं आहे सारखं. आपण चिकन माती वगैरे लहान मुलांना काही बनवायचं असलं की जसं काही बनवून देतो ना, अगदी त्या पद्धतीनेच पीठ असं एकजीव करणार आहे आपण. म्हणजे ना याचं जेवढं एकजीव होईल ना हे पीठ, तेवढी त्याची भाकर अशी छान येते. एकजीव म्हणजे ना याला गरम पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही, थंड पाण्यानेच हे बनवायचं आहे आपल्याला. हा गोल तुम्ही बघताय आता माझ्या हातावरचा, किती छान गोल आलेला आहे आपला, किती सुंदर. आणि हाताला अजिबात पीठ चिटकलेलं नाही बघा तुम्ही माझे. तर असं एकजीव जर केलं ना तुम्ही, हाताला पीठ लटकत नाही. आता हे सुकं पीठ आहे, हाताला कोरडं कोरडं कोणतं आहे, जे आपण बाजरीचं पीठ मळायला घेतलं ना आता तेच पीठ आहे बघा. ताटात होतं ते सुद्धा मी हाताला लावून घेतलंय. अशी छान दोन्ही अंगठी ना अशी एकात एक पकडून अशी भाकर आहे ना मस्त गोल 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 फिरवायची आणि खाली कपडा टाकायचा आहे. आता मी टाकलेला आहे कपडा, पण तरी पण माझं ताट आहे ना छोटा असल्यामुळे ते ना असं गोल गोल फिरतंय थोडंसं. पण जाऊ द्या, फिरू द्या, आपली भाकर तर चुकत नाही ना. जर भाकर चुकली तर ठीक आहे, पण माझी भाकर आहे ना तुम्ही बघा, तुम्ही हातात अंगठी पकडून अशी जे पुढचे बोट आहे ना आपले पेरे, एक एक पुढचं जे अंगठा नाही, आपण नखाचे तिथले जे बोट आहे ना आपले पुढचं एक एक पेर, त्या बोटाने ना असं छान भाकर पुढे 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 बघा अशी गोल गोल फिरवायची, ढकलायची तिला अशी गोल गोल फिरवायची. म्हणजे ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे, ज्यांना येतं त्यांचा विषय वेगळा आहे. पण ज्यांना जमतच नाही बाबा बाजरीची भाकरी, तर हा व्हिडिओ खास त्याच्यासाठी बनवलेला आहे मी. हे बघा, असं छान एक हात जरी हे केलं ना तरी एक हाताने सुद्धा सुंदर फिरवता येते. कारण बाजरीचं पीठ आहे ना खूप पातळ असं करून गोळा नाही करायचं आपल्याला, असं जरा सुक्यापैकी असा गोल बनवायचं आहे. म्हणजे पिठाचा गोळा आहे ना तो बनवायचा आहे आपल्याला. मग त्याने ना असं पीठ आहे ना हाताला चिटकत नाही, खाली ताटाला पण चिटकत नाही. आणि अशी जी भाकर उचलते ना मी ताटातून, आता ती भाकर अशी छान उचलली जाते बघा. तुम्ही हाताला नाही, खाली ताटाला कुठेच लटकलेली नाही आपली भाकर. अशी सुंदर गोल गरगरीत अशी चाकासारखी, गाडीच्या चाकासारखी किती सुंदर गोल भाकरी अशी आपली बघा बरं, किती छान दिसते. कुठंच चिरलेली नाही, काहीच नाही, काहीच नाही, अगदी एकदम सुंदर अशी सुटसुटीत भाकर आपली बनली गेलेली आहे. आणि याला भाजायला ना गॅस तसंच पाहिजे, खालून तापलेला पाहिजे तवा, नाही तर तुम्ही गॅस कमी करून ठेवणार आणि मग तव्यावरच अशी थंड तव्यावर भाकर टाकशील, तसं नाही. तर आपल्याला आजची ही जी भाकर आहे अशी मस्त कडक तापलेल्या तव्यावर मी ही भाकर टाकलेली आहे. मस्त पाणी लावून घेतले वरतून, तुम्ही बघितले मी कसं पाणी लावलेलं आहे ते. आणि अगदी पाणी लावून आहे ना अर्ध्या 1 मिनिटामध्येच भाकर आपल्याला अशी पलटी मारायची. ही बघा आता तुम्ही पाहिली आहे, अशी पलटी मारल्या असं फुगा पण येतो बरं का कधी कधी, ती हवा काढून द्यायची उचटणीने हळूच. ही बघा अशी उचटणीने काढून घेतलेली मी ती हवा, आणि मस्त उचटणीने भाकर परत खाली दाबून दिलेली. आणि ही जी दुसऱ्या भाकरीचं पीठ आहे ना, ही माझं आता मळून झालेलं आहे. कसं मळलं मी बघा बरं तुम्ही, किती छान आहे. खाली एवढं एवढं सुद्धा पीठ नाही, ताटाला नाही, अजिबात पीठ नाही लटकलेलं आहे. पाणी ना हळूहळू प्रमाणात टाकत चालायचं, थंड पाण्यामध्येच भाकरी बनवायची. नाही तर तुम्ही म्हणशाल ताई गरम पाणी आहे का किंवा काय, काहीच नाही. बघा किती सुंदर गोळा आहे, किती गोड आहे बघा बरं. असं किती असं जसं लाडू बनवायचा त्याचा, किती छान दिसतं बघा तो गोळा. आपली तव्यावरची भाकर पण किती छान भाजलेली पहा आता. तरी गॅस आहे ना माझा फुलच आहे. थोडी ना मला अशी थोडी कडक होऊन द्यायची तिला, कारण अशी मऊ खाण्यापेक्षा आहे ना अशी गरम गरम भाज्यांबरोबर आहे ना अशी थोडी कडक झालेली भाकरी खूप सुंदर लागते. तर हे बघा आता खालची भाकर तुम्ही बघताय कशा प्रोसेसनी बघा, माझ्या कशा अंगठी अशी मस्त पकडून आणि मस्त भाकरीने पकडण्यापेक्षा ना अशी एकावर एक ठेवा तुम्ही, छान मस्त गोल गोल फिरवायचा हात फक्त. आणि पुढच्या बोटांचा आहे ना, मागचे जे तळवे आहे ना त्या तळव्यांचा आणि पुढच्या बोटांचा वापर जास्त करायचा. भाकरीवर दाब नाही द्यायचं जास्त, नाही तर भाकर तुटून जाईल ती. अगदी हलक्या हाताने अलगद हाकला, हलक्या 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 हाताने अशी मस्त एकदम गोल 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 गोल. हे बघा आता किती छान मी ठेवलेली बघा बरं, किती छान. आणि भाकर बघा टम फुगली बघा आपली अशी मस्त, हवाच गेली एक साईडने तिची बघा. किती सुंदर भाकर फुगलेली, किती गोड झालेली. तुम्ही जेवढे ना पीठ मळायला जेवढं तुम्ही त्याला एकजीव करशाल ना, तेवढी ती भाकर अशी सुंदर होणार आहे. बघा किती छान. असं कोणी म्हणेल का मला ही भाकर खायची नाही, गरम गरम असं तोंडाला पाणी सुटेल अशी किती छान भाकर झाली बघा बरं. दूध भाकरी आहे,
भाकरीचा गुळाचा काला बनवता येतो. काल्यासाठी पण भाकर खूप असे गावाला आहे ना, तेल गूळ टाकून अशी भाकर चुरून थंडीच्या दिवसात असा त्याचा काला वगैरे करून खातात. तो काला एक दिवशी दाखवेल मी तुम्हाला, याचा कसा काला वगैरे बनवतो, गोळ काला असा छान. आता ही दुसरी भाकर आहे ना, म्हणजे तीच भाकरी आहे, मी तुम्हाला रिपीट केलं परत, ते थोडी फास्टमध्ये घेतली आहे. अशी गोल फिरवायची, अशी मस्त एक हाताने, आणि भाजताना पण आहे ना ही थोडी मी स्लो घेतली व्हिडिओ, आणि तुम्हाला मी दाखवते आता की ही भाकर बघा भाऊ कशी कमी गॅसवर अशी मोठ्या गॅसवर आहे पण कशी छान भाजली गेलेली. मग अशी थोडं फास्ट म्हणजे अशी असल्यामुळं तुम्हाला ते बघता नाही आलं, पण आता बघा तुम्ही थोडं मी ना स्लोमध्ये घेतला व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला ती अजून बघता येईल छान. आणि अशी आता मी हातावर घेतल्या बघा कशी टमटम फुगलेली आपली भाकरी आजची. म्हणजे ना छान वाटतं असं स्वयंपाक छान झाला का जेवणाऱ्याला खूप मूड राहतो, जेवण करणारा भरपूर जेवण करतो चांगलं. किती भूक लागलेली असली तरी त्याचं एका भाकरीत मन भरून जातं. भाकर पण खूप छोटी नाही, काही नाही काही नाही, मस्त भाकरी बनवलेली. बघा तुम्ही, बघा किती सुंदर अशी. तर आता आहे ना असंच तुम्ही बाजरीची भाकरी ज्यांना येत नाही त्यांनी याच्यावर बघा, सर्च करा. कधी तुम्हाला बनवायची असेल तर अवश्य या भाकरीचं हे बघा, व्हिडिओ बघा. आणि आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपीत भेटत राहणार आहे प्रत्येक याच्यामध्ये. तर चला आता नवीन व्हिडिओमध्ये परत आपली भेट होणारच आहे पुढे. आपला नवीन आयटम काय असेल तो माहीत नाही आता. तर तोपर्यंत सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.